ठाण्याच्या रेमंड मैदानामध्ये विंटेज कारच्या प्रदर्शन या ठिकाणी भरण्यात आलं आहे। अगदी महागड्या गाड्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी सध्या ठाण्यातील रेमंड मैदानामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतात की जे महागड्या गाड्या ज्या रोडवर देखील आपल्याला पाहायला मिळत नाही अशा विंटेज कार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि हे जे प्रदर्शन या ठिकाणी भरले आहेत। अनेक ठाणेकर असतील, मुंबईकर या ठिकाणी आले आहेत। मोठी गर्दी या ठिकाणी झाली आहे। तसंच आपण जर बघितलं या ठिकाणी विंटेज कार जी आहे ही 100 वर्ष जुनी देखील या ठिकाणी ठेवण्यात आली आणि त्याची जर आपण कॉस्ट जर बघितली तर 10 पासून ते 15 कोटीपर्यंत ह्या ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्या रोडवर देखील पाहायला मिळतात आणि अशाच गाड्या ह्या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि त्याचबरोबर स्पोर्ट गाईड कार असतील किंवा स्पोर्ट बाईक असतील ह्या सुद्धा ह्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत आणि हे सगळे ठाणेकर, मुंबईकर ह्या ठिकाणी आले आहेत आणि ह्या गाड्यांचं प्रदर्शन ह्या ठिकाणी पाहत आहेत। मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी गर्दी झाली आहे आणि ही जर आपण बघितली विंटेज कार आहे आणि ह्या विंटेज कारसाठी थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या ठिकाणी भेट दिली होती आणि स्वतः गाडी चालवत त्यांनी हा विंटेज कारचा अनुभव देखील त्या ठिकाणी घेतला होता। कारण की महागड्या गाड्या ह्या फक्त रोडवर पाहायला मिळत नाही आणि पाहायला मिळत तर त्यांना त्याचे फोटो किंवा काढू शकत नाही असे जे नागरिक आहेत ते देखील या ठिकाणी विंटेज कारच्या प्रदर्शनाला भेट देत या ठिकाणी सेल्फी किंवा फोटो या ठिकाणी काढत आहे। आपण बघू शकतो की संपूर्ण नागरिक या ठिकाणी गर्दी झाले आहेत। काही नागरिकांशी काही संवाद साधा, काय सांगाल, क्या बताओगे विंटेज कार देखने आए हो, कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है। कहाँ से आए हो आप? भांडुप नियर बाय। काही आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत, काय सांगाल, जे कार आहेत ते फक्त आपल्याला रोडवर पाहायला मिळत नाही वाटतं ह्या प्रदर्शनमध्ये पाहायला मिळतात, काय सांगाल? नाही, हा खूपच सुंदर अनुभव आहे। विशेषतः माझा मुलगा आहे, हा 7वीला आहे, तर हे बघणारी गर्दी बघा किती आणि हे आपल्याला कुठेच बघायला मिळत नाही। आपण जर पूर्वी बघितलं असेल तर फार वर्षापूर्वी कुठल्या ते पिक्चरमध्ये आपण बघायचो आणि खरंच सिंघानिया साहेबांचे मी आम्ही खूप आभारी आहोत की अशा गोष्टी निःशुल्क म्हणजे कुठल्या प्रकारचे पैसे नाही आहेत आणि आपल्याला इथे बघायला मिळतं आहे। हे खूप मोठं सौभाग्य ठाणेकरांचं। सो सिंघानिया साहेब म्हणा किंवा शिंदे साहेब हे नवीन नवीन उपक्रम राबवतात आणि या मुलांना आणि आम्हाला पण नवीन आहे, तर या खूप छान वाटतं आहे। काय सांगशील, 100 वर्षाहून अधिक जुनी गाडी देखील या ठिकाणी पाहायला मिळते। विंटेज कार ही फक्त रोडवर पाहायला मिळत नाही पण प्रत्यक्षात तुला पाहायला मिळतात, कसं वाटतंय? मला सध्या आता बरं वाटते आणि या कार्स तर मी कधी बघितल्या पण नव्हता, फक्त हिस्ट्रीच्या लेसन्समध्ये, आणि आता बघायला भेटते त्यासाठी मी आभारी आहे आणि थँक्यू। नक्कीच जे नागरिक आहेत या ठिकाणी मोठी गर्दी केली आहे त्यांना देखील एक वेगळा अनुभव या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कारण की अशा कार ज्या आहेत विंटेज कार हे रोडवर पाहायला मिळत नाही, कधी बघितलं नाही आणि त्याचं प्रदर्शन ह्या रेमंड मैदानामध्ये भरवण्यात आलं आणि तेच पाहण्यासाठी आता ठाणेकर असतील किंवा मुंबईकर मोठी गर्दी करत आहेत। कॅमेरामॅन अथर्वसह मयूर जाधव, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।